हेलो नमस्ते, मैं दिलीप सिंह देशमुख आप सभी का स्वागत करता हूँ विश्व शांति दर्शन में। आज हम बात करने वाले भगवान गौतम बुद्ध के बारे में। भगवान गौतम बुद्ध को एक महान ज्ञानी, ध्यानी और आध्यात्मिक गुरु के रूप में माना जाता था। भगवान गौतम बुद्ध का जन्म 563 ईसा पूर्व में नेपाल के लिम्बुनिया वन में हुआ था। भगवान गौतम बुद्ध का नाम बुद्ध बनने से पहले सिद्धार्थ गौतम था। उनका जन्म दुनिया के कल्याण के लिए हुआ था। भगवान गौतम बुद्ध बहुत ही भाविक और संवेदनशील इंसान थे। भगवान गौतम बुद्ध ने दुनिया को सत्य और अहिंसा की शिक्षा दी। भगवान गौतम बुद्ध ने बौद्ध धर्म की स्थापना की। बौद्ध धर्म को दुनिया भर में एक प्रमुख धर्म माना जाता है। बौद्ध धर्म के अनुयायी श्रीलंका, थाईलैंड, जापान, चाइना ऐसे बड़े बड़े देशों में आपको दिखाई देंगे। कई सारे देशों में बौद्ध धर्म को एक राष्ट्र धर्म की मान्यता दी गई है। भगवान गौतम बुद्ध की तत्वों में से एक प्रमुख तत्व था शांतता। इसी तत्व के आधार पर ही विश्व शांति दर्शन के संस्थापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड जी ने शांतता के प्रतीक के रूप में पुणे के पास लोनी गांव में वर्ल्ड पीस डोम की स्थापना की, जिसे दुनिया भर में वर्ल्ड पीस के लिए माना जाता है। तो चलिए इसी के साथ आज का हमारा ये प्रोग्राम शुरू करते हैं। लोगों की बुद्धि और बुद्ध का संदेश। तो चलिए बात करते हैं हमारे कुछ दोस्तों से, उनसे पूछते हैं कि बुद्ध धर्म के बारे में वो क्या जानते हैं, गौतम बुद्ध के बारे में वो क्या जानते हैं, गौतम बुद्ध के तत्वों के बारे में उन्हें क्या जानकारी है। आइए बात करते हैं उनसे। भगवान गौतम बुद्ध यांचं जन्मस्थान कोणतं? त्याचा जन्म लुंबिनी नेपाळमध्ये झाला होता। त्यांचं पूर्ण नाव सिद्धार्थ गौतम होतं। त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप जास्त संघर्ष केला होता लोकांच्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी। आणि त्यांची जी शिकवण आहे ती जगात आज खूप मानली जाते की हिंसा करायला नको। नंतर आपण आज ज्याही काही गोष्टी पाहतोय त्यात नक्कीच बौद्ध धर्माची आणि गौतम बुद्धांची शिकवण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या घर परिवाराचा त्याग का केला? तर जेव्हा त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या आईने त्यांना एका ज्योतिषांकडे नेलं होतं। तर त्या ज्योतिषाने असं सांगितलं होतं की एक तर मोठे खूप राजा होतील किंवा मग ते सगळं काही त्याग करून निघून जातील, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना कधी काही दुःख दाखवलं नाही की त्यांना जर काही दुःख म्हणजे असं काही वाईट दिसलं तर मग ते सगळं काही सोडून निघून जात। आणि त्याच्याच काही 6 ते 7 दिवसात त्यांची आई वारली आणि नंतर त्यांच्या वडिलांनीच त्यांचं सगळं पालन पोषण केलं। ते एक दिवस आपल्या राज्यात फिरायला निघाले होते, तर त्या दिवशी त्यांना खूप काही वेगळ्या गोष्टी दिसल्या जे त्यांनी तोपर्यंत कधीच बघितल्या नव्हत्या। म्हणजे त्यांना म्हातारी माणसं दिसली, त्यांना आजारी माणसं दिसली, तर त्यांना खूप वेगळं वाटलं की त्यांनी ते आधी कधी बघितलं नव्हतं, त्यांना काही माहीत नव्हतं याबद्दल। तर त्यानंतर त्यांनी ठरवलं की हे जे काही दुःख आहे ते मला समजून घ्यायचे, त्यासाठी त्यांनी त्यांच्या घराचा, त्यांच्या परिवाराचा त्याग केला होता। त्यानंतर 6 वर्षे खूप म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो घोर तपस्या केली आणि त्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं तर ते एका पौर्णिमेला प्राप्त झालं होतं। आणि बुद्ध धर्मामध्ये ह्या पौर्णिमेला फार जास्त महत्त्व आहे। तर आपण नक्कीच पाहू शकतो की भूतान, नेपाळ, चायना या सर्व देशांमध्ये बौद्ध धर्माचा खूप प्रसार झालेला आहे। बुद्ध धर्मांच्या तत्वांना तुम्ही तुमच्या नॉर्मल लाईफमध्ये आणतात का? हो, म्हणजे नॉर्मल लाईफमध्ये आता 4 तत्व सुख, दुःख हे आपल्या जीवनात चालतच असतात। एक गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तर आपल्याला खुशी होते किंवा चांगलं वाटतं। आणि कोणी जर आपल्याला बोललं, टोचून बोललं, आपण कुठली चूक केली तर वाईटही वाटतं। तर हे बुद्धांनी अजून असंही सांगितलं की शांतता ठेवायची मनाची, कोणी काही बोललं तर त्यांना उलटं बोलायचं नाही वगैरे। भगवान गौतम बुद्ध असं म्हणतात की जे माझे शिकवण आहे, जे माझे तत्व आहेत त्यांना तुम्ही डोळे बंद करून फॉलो करू नका। माझ्या तत्वांवर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता। तर तुम्ही आज आपल्या सरकारला प्रश्न विचारू शकतात का? मला तर पॉलिटिक्स हे गोष्टच आवडत नाही, पण आपण एखादा प्रश्न असा विचारू शकतो ना की आपल्याला हे पटले नाही, कारण की एवढा मोठे गौतम बुद्ध होते, भगवान होते। त्यांनी असं म्हटलंय की जर माझे तत्व तुम्हाला पटले नाही तर तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता। नक्कीच, म्हणजे पहिली गोष्ट तर गौतम बुद्ध हे खूप महान होते। तर त्यांनी फक्त स्वतःला महान समजून न घेता लोकांना आपल्या सोबत जी संधी आहे म्हणजे बोलायची वगैरे ती नक्कीच दिली होती। ते लोकांना आपल्या खूप जवळ ठेवायचे, जर काही प्रश्न असतील तर ते त्यांचं निराकरणही करायचे। तर
ते तेव्हा होतं की त्यांनी लोकांना प्रश्न विचारण्याची जी मुभा दिली होती. जरी आपण आज भारताला लोकशाही प्रधान देश म्हणतोय आणि नक्कीच आहे, पण तरी कुठेतरी जे आपले हक्क आहेत ते पूर्णपणे आपल्याला मिळालेले नाही आहेत असं मला वाटते. कारण जेव्हा आपल्याला कुठला प्रश्न उद्भवतो तर त्याचं निराकरण आजची सरकार करेलच असं नाही आहे. तर कुठेतरी त्या काळात आणि आजच्या काळात खूप तफावत ही जाणवतेच. असं कोणतं राजा होतं त्यांनी बुद्ध धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार केला? सम्राट अशोक. त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार पण केला आणि प्रसारसुद्धा केला. सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार का केला? नक्कीच आपण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी जी युद्धाची परिस्थिती पाहिली तर त्यानंतर हिंसा होऊ नये यासाठी त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. सम्राट अशोकांनी जसं बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता तर त्यांनी त्यांच्या मुलांनाही ती शिकवण दिली आणि त्यांना विदेशात पाठवलं बुद्ध धर्माचा प्रसार करायला. त्यातलीच एक संघमित्रा होती. संघमित्रा हे अशोक राजाच्या मुलीचं नाव होतं. संघमित्रांनी श्रीलंकामध्ये जाऊन बुद्ध धर्माचा खूप प्रसार केला होता. तर तो प्रसार करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी स्तूप आणि मठे बांधली आणि कुठेतरी लोकांनाही तो स्वीकारण्याची आपण म्हणू शकतो की बळ दिलं. पण बुद्ध धर्मच त्यांनी का स्वीकारला? बौद्ध धर्मात अशी शिकवण आहे की म्हणजे बुद्ध धर्माची 3 रत्न आहेत, त्रिरत्ने ज्यांना आपण म्हणतो. तर पहिलं म्हणजे बुद्ध, ज्याला बुद्धी म्हणतात. नंतर दुसरं म्हणजे धम्म आणि संघ, म्हणजे आपण बौद्ध भिक्षूंचा आपण ज्याला ग्रुप म्हणू शकतो. तर ही त्रिरत्न बौद्ध धर्मात आहे. आणि नक्कीच बौद्ध धर्म आपल्याला हेही शिकवतो की जर आयुष्यात दुःख असेल तर आधी आपण दुःखाचं साधन शोधायला पाहिजे, मग त्या दुःखाचं निधन शोधायला पाहिजे आणि कुठेतरी ते दुःख निधन करण्यासाठी आपण त्यावर पर्याय शोधायला पाहिजे. अशा सार्वत्रिक शिकवण बौद्ध धर्माने जगाला दिलेली आहे, लोकांना दिली आहे. तर मला वाटते त्याचमुळे सम्राट अशोकाने आणि आणखी इतर राजांनी आणि लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी आपले तत्त्व, शिकवण यांच्या बळावरती बुद्ध धर्माचा एवढा मोठा ठसा उमटवला आहे. तर आजची आपलीसारखी पिढी जी आहे ती बुद्ध धर्म फक्त यालाच मानते की बुद्ध धर्मांच्या शिकवणांना, तत्वांना मानते? ॲक्च्युली मला असं वाटते की आजकालची जी पिढी आहे त्यांचं फक्त लक्ष ह्याच गोष्टीकडे आहे की बाबासाहेब आंबेडकरनी स्वीकारलं होतं, पण हे नाही कळत की ह्या धर्मामध्ये एवढे चांगले शिकवण पण आहे, चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दल माहिती पण आहे. ह्या गोष्टीबद्दल कोणी विचार नाही करत आजकाल. कुठेतरी आपण ती शिकवण जी आहे ती नक्कीच आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटते. पण आजच्या काळात ते घडत नाहीच. कुठेतरी लोक इंग्लिश शिकतात आणि जॉबवर लागतात आणि त्यांना वाटतं की तेच आयुष्य आहे. पण माझ्या मते मी तरी म्हणेल की आपण ह्या सर्व ग्रंथांची, धर्मांचा जो अभ्यास आहे तो करायला पाहिजे, त्यांची शिकवण आपण घ्यायला पाहिजे. आणि कुठेतरी जेव्हा आपण आपल्या जीवनात ती आणू तेव्हाच आपलं जीवन मला असं वाटते की म्हणजे सफल ठरेल. आजकल हम देखते हैं कि बुद्ध धर्म के बारे में लोगों को ज़्यादा जानकारी नहीं है, उसके तत्व के बारे में ज़्यादा जानकारी नहीं है. सिर्फ बुद्ध धर्म को लोग जानते हैं. जितने लोग इंग्लिश पढ़ते हैं वो इंग्लिश पढ़कर कार ले सकते हैं, पर कभी वो बुद्ध धर्म के तत्व, उनकी शिक्षा पढ़ सके तो उनसे वो संस्कार ले सकते हैं जो उन्हें ज़िंदगी भर काम आ सकते हैं. तो मैं चाहूँगा कि बुद्ध धर्म की तत्व, उनकी शिक्षा, उनके दिए हुए मार्ग पर आप चले, उनके बारे में आप स्टडी करें, पढ़ाई करें और उसके बाद ही उसको फॉलो करें. आज हम देखते हैं कि बौद्ध धर्म को तो हम फॉलो करते हैं, पर बौद्ध धर्म के संस्थापक भगवान गौतम बुद्ध को और उनकी शिक्षा और तत्वों को हम कहीं ना कहीं भूलते जा रहे हैं. आज मानवता को और आज की पीढ़ी को उनके शिक्षा और तत्वों की बहुत ज़रूरत है. तो मैं विश्व शांति दर्शन के माध्यम से भगवान गौतम बुद्ध की शिक्षा और तत्वों को फॉलो करने की अपील करता हूँ, उन पर मनन और चिंतन करने की अपील करता हूँ. यही उनके लिए बौद्ध पूर्णिमा पर श्रद्धांजलि होगी.